नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या इंग्रजीच्या पुस्तकातील एक स्टोरी शिकूया। त्या स्टोरीचं नाव आहे द क्लेव्हर आन्सर। क्लेव्हर म्हणजे हुशार आणि आन्सर म्हणजे उत्तर, एक हुशार उत्तर किंवा एक चातुर्याने दिलेलं उत्तर असा या स्टोरीच्या नावाचा अर्थ आहे। आता आपण स्टोरी वाचायला सुरुवात करू। वन मॉर्निंग इन द रॉयल कोर्ट। वन मॉर्निंग म्हणजे एका सकाळी, रॉयल कोर्ट म्हणजे राजदरबार, इम्पेरर अकबर, इम्पेरर म्हणजे राजा, वॉज इन अ प्लेफुल मूड, राजा अकबर एका सकाळी खोडकर मूडमध्ये आले। ही आस्क हिज वाईज मिनिस्टर बिरबल, वाईज मिनिस्टर म्हणजे हुशार मंत्री, बिरबल हे अकबराच्या दरबारातले हुशार मंत्री होते। अकबर बिरबलला काय म्हणतात बघूया। टेल मी बिरबल, हाऊ मेनी क्रोज आर देअर इन माय किंगडम। राजा अकबर बिरबलाला विचारतात की बिरबल मला सांग की हाऊ मेनी म्हणजे किती, क्रोज म्हणजे कावळे, इन माय किंगडम, किंगडम म्हणजे राज्यात। राजा अकबर बिरबलाला विचारतात की बिरबल मला सांग माझ्या राज्यामध्ये एकूण किती कावळे आहेत। बिरबल बोर्ड म्हणजे बिरबलने खाली मान घातली, अँड काल्मली रिप्लाइड, बिरबलाने खाली मान घातली आणि शांतपणे सांगितले, युअर मॅजेस्टी म्हणजे महाराज, देअर आर 50,349 क्रोज इन युअर किंगडम। बिरबलाने राजा अकबराला सांगितलं की आपल्या राज्यामध्ये 50,349 कावळे आहेत। अकबर लाफ म्हणजे जोरात हसणे किंवा मोठ्याने हसणे। अकबर बादशाह मोठ्याने हसले, अँड सेड आणि ते म्हणाले, व्हॉट इफ आय सेंड माय मेन टू काउंट अँड फाइंड मोर। त्यांनी बिरबलाला असा प्रश्न विचारला की जर मी माझ्या माणसांना ते कावळे मोजण्यासाठी पाठवलं आणि ते जर जास्त भरले तर। बिरबल क्विकली रिप्लाय, क्विकली म्हणजे पटकन, बिरबलने पटकन सांगितलं की देन युअर मॅजेस्टी सम क्रोज माईट हॅव कम फ्रॉम नेबरिंग किंगडम्स। म्हणजे बिरबल म्हणतात की जर तुम्ही आपल्या राज्यातल्या माणसांना ते कावळे मोजायला पाठवलं आणि ते जर जास्त असतील तर काही कावळे दुसऱ्या राज्यामधून आपल्या राज्यामध्ये आलेले असू शकतात। टू व्हिजिट देअर फ्रेंड्स अँड रिलेटिव्ज, शेजारच्या राज्यातून, नेबरिंग किंगडम म्हणजे शेजारच्या राज्यातून। मी सांगितल्यापेक्षा कावळे जर जास्त असतील तर काही कावळे हे आपल्या शेजारच्या राज्यातून त्यांच्या मित्रांना भेटण्यासाठी, त्यांच्या रिलेटिव्ज म्हणजे त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आपल्या राज्यात आलेले असू शकतात। अकबर स्माईल, अकबर राजा हसले, अँड इफ दे फाइंड फ्युअर, बादशहा यावर हसतात आणि बिरबलाला म्हणतात की अँड इफ दे फाइंड फ्युअर म्हणजे कमी, आणि जर ते कमी भरले तर। बिरबल रिप्लाय, बिरबलने लगेच उत्तर दिले, देन सम ऑफ आवर क्रोज हॅव गॉन ऑन वॅकेशन टू अदर किंगडम्स। जर त्यापेक्षा कमी भरले तर आपल्या राज्यातले काही कावळे हे सुट्ट्यांसाठी इतर राज्यांमध्ये गेलेले असू शकतात। अकबर बस्ट आऊट लाफिंग, अकबर बादशहा खूप खळखळून हसले आणि बिरबलाला काय म्हणाले, यू ऑलवेज हॅव ॲन आन्सर। बिरबल तू खरंच खूप हुशार आहेस, तुझ्याकडं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतंच। तर अशा प्रकारे ही आहे एक गमतीशीर गोष्ट की ज्यामध्ये बिरबलने अतिशय चातुर्याने अकबर बादशहांना उत्तर दिलेलं आहे। त्यांनी जो गमतीशीर प्रश्न बिरबलला विचारला त्या प्रश्नाचं बिरबलने अशा प्रकारे उत्तर दिलं की राजा अकबर बादशहा निरुत्तर झालेले आहेत। तर म्हणून ह्या गोष्टीला हे जे नाव दिलेलं आहे द क्लेव्हर आन्सर, हे नाव या गोष्टीला अतिशय समर्पक असं
आहे. गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. काही नवीन शब्दांचे अर्थ मी इथे लिहून दिलेत, ते तुमच्या वहीत नक्की लिहून घ्या आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.